निवडणुकीच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातल्या आमच्या ओबीसी बांधवांना प्रतिनिधित्व मिळणार. हम्म, परंतु त्यांच्या डोक्यावर जर ती टांगती तलवार कायम राहत असेल, ज्या हम्म. मुद्द्यासाठी मी ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, ज्याच्यामध्ये 50%चा मुद्दा फार गौण विषय आहे, त्याच्यामध्ये एखादी 2 सीट कमी जास्त होईल, त्या कमी जास्त होण्यानं फार काही फरक पडणार नाही. हम्म. कारण 289 लोकांची पदं ज्या वेळेला गेली होती त्यानंतर त्या सगळ्या सीट ह्या ओपन मधून निवडणुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये 10% लोक जर वगळले तर तेच ओबीसीचे कॅन्डिडेट ओपन मधून सुद्धा निवडून आले. ओके. महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या लोकांना आपण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून ओबीसीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या सभागृहात पाठवतो, परंतु त्यांचा जो कार्यकाळ आहे तोच जर त्यांना पूर्णपणानं मिळत नसेल, उद्या जर त्यांच्यावर 289 लोकांवर जशी टांगती तलवार राहिली आणि त्यांची पदं गेली, तशी जर यांच्यावर पुन्हा पदं जाण्याची वेळ आली तर तो किती मोठा घात या ओबीसीच्या प्रतिनिधींसोबत होणार आहे. त्या ठिकाणी ओबीसीचं प्रतिनिधित्व उद्या राहील की नाही ही परिस्थिती आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी कायम राहिली. मला तर फार अतिशय म्हणजे दुर्दैवानं हा विषय या ठिकाणी नमूद करावा असं वाटतो की याला विरोध करायला दुसरे तिसरे कोणी नाही, आपले ओबीसी लोकच आहेत. जसं विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोगाची शिफारस केल्याच्या नंतर या देशामध्ये पहिली आत्महत्या ही ओबीसीची झाली होती, तशीच परिस्थिती आज आहे. आज सुद्धा त्या ठिकाणी या बाठिया कमिशनच्या रिपोर्टला विरोध करण्यासाठी ज्या लोकांनी बाठिया आयोग नेमला, ज्या लोकांनी त्या बाठिया कमिशन मध्ये जे लोक सदस्य होते तेच लोक आज सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या बाठिया कमिशनला विरोध करायला होते. बाठिया कमिशनला विरोध करणं किंवा त्याला फेवर करणं हाही माझा महत्वाचा मुद्दा नाही, परंतु या राज्यामध्ये जर ओबीसीला आरक्षण टिकवायचं असेल तर बाठिया कमिशन मध्ये जी ट्रिपल टेस्ट केलेली आहे